नमस्कार मित्रांनो, आज आपल्या वस्तीवर 2 प्लॉटचं कटिंग चालू आहे. दोन्ही चुलत भावांचंच प्लॉट आहे ती, म्हणजे 2 वेगवेगळ्या चुलत भावांचं दोन्ही प्लॉट एकाच दिवशी चालू आहे ती. पार्ट्या पण वेगळ्या आहेत, दोघांचा रेट पण वेगळा आहे ती, आणि दोन्ही पार्ट्यांचं पॅकिंग पण वेगळं आहे. एका पार्टीचं 5 किलोचं पॅकिंग चालू आहे, 5 किलोचं क्रेट आहे, तर एका पार्टीचं 20 किलोचं क्रेट आहे. दोन्ही पार्ट्यासनी माल आपण काढून द्यायचा आहे. पॅकिंगला त्यांची माणसं आहेत. दोघांना पण लेबर कमी असल्यामुळे आम्ही दोन्ही भावांनी मदत करायला लावली. थोडं ह्या भावापाशी कटिंग करायचं, थोडं त्या भावापाशी कटिंग करायचं, आणि आता त्यांचा कोटा पूर्ण करून द्यायचं काम आम्ही चालू केले. ह्या भावाच्यात 5 किलोचं पॅकिंग चालू आहे. हा माल कुठं जातोय म्हणून पॅकर लोकांना विचारलं, हरियाणाला जातोय म्हणून समजलं, आणि 300 रुपयाचा माल आम्ही 600 रुपयाला विकतोय, आणि तुम्हाला जेवढे पैसे मिळणार तेवढं आम्ही मिळवतोय, म्हणून ह्या पॅकर लोकांनी आमची चेष्टा करायला चालू केली. उधर माल में गाड़ी पे ऐसा ही अब ये कितने रुपए लिया है माल 25 काका 20 बता रहे थे क्या? 320 हाँ 20 कितना 600 में जाएगा उधर 600 में जाएगा ये पाउच में भर के उधर किसान को नहीं क्यों नहीं देता और 50 बढ़ा के रात को नींद ना आवे किसान पागल हो जाएगा रात को नींद नहीं आएगी ना. तर आता ह्या भावाच्यात 20 किलोचं पॅकिंग चालू आहे. हा माल जाणार आहे दिल्लीला. ह्या भावाला जरा क्रेट भरल्या शंका आली की ह्या क्रेटमध्ये जरा वजन जास्त जाते काय, त्यामुळे मला 2-3 क्रेट वजन करून बघायला सांगितलं. मी पण वजन केलं तर वजन एकदम परफेक्ट येत होतं, त्यामुळे काही अडचणीचा विषय नव्हता.